समोर सगळ्या उघड करू. परळीत आहे ते तुम्हाला भेटलेत अशी बाहेर चर्चा आहे, खरंच भेट झाली नाही? ही अफवा आहे. अजून ते घरी आलेले नाहीत किंवा आमचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला मध्ये सगळे बातमी लागतात की तुमच्या हाच प्रकार केला गेलाय पहिल्यापासून. आज तर एक आणि दाखवले गेलं एक. सगळं खोट्या बातम्या, पूर्ण खोट्या बातम्या. आज तुम्ही आजच्या कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा दाखवला का टीव्हीला? किती चुकीचे मुद्दे दाखवले तुम्ही टीव्हीला. असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. हे काहीही झालेलं नाही. न्यायाधीशानं सपशेल समोरच्या लोकांना वॉर्निंग दिलेली की कुठल्या आधारावर तुम्ही ह्या गोष्टी करताय म्हणून. जे खरंय ते दाखवलं जावं एवढीच माझी इच्छा आहे. माध्यमांना पण विनंती आहे मला. तेच की माध्यम दाखवलं जावं म्हणजे तुम्ही शेवटी दाखवणार ना. जे काय खरं ते तुम्ही माध्यम लोकच दाखवणार ना. नाही, माझ्या नवऱ्यावरचं जर हे झालं नाही तर मी माझा जो संघर्ष आहे तो संघर्ष मी चालूच ठेवणार. काही आंदोलन करताना काही हिंसक घटना घडतात त्यांना काय आवाहन करतात? अंगावरती रामकेल वगैरे नका ते करून. मी तर ते काल सांगितलं होते की तसा काही प्रकार करू नका. पण तरी पण त्यांच्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे. माझा संघर्ष हा माझा चालू राहील. हो हो. आम्ही जशा बातम्या दाखवायला तुमच्या पण आम्ही नाही दाखवायला असं काही विषय नाही. तुम्ही पण समोर आम्ही तुमच्या पण बाजू दाखवत आहोत. चालेल, धन्यवाद. ते मीडियानं पहिला 20 दिवस नाही वन साइड चाललेला आहे मीडिया. मुंडे आमच्या घरी आलेले नाहीत, सर्व बातम्या खोट्या असल्याचं मंजिली कराड यांनी म्हटलंय. वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. धनंजय मुंडे आमच्या घरी आले नाहीत असं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. तर माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा केला असं देखील मंजिली कराड यांनी म्हटलंय.